हे गीत गोविंदकार जे जयदेव कवी आहेत ना, त्यांची पत्नी होती पद्मावती. तिचं पातिव्रत्य खरं पातिव्रत्य सांगितलं जातं. जयदेवांचं चरित्र वाचा आपण. गीतगोविंद लिहिणारे कवी जयदेव ते एका राजाच्या पदरी होते. एके दिवशी तो राजा कवी जयदेवांना घेऊन शिकारीला गेला. थोडक्यात सांगतो पातिव्रत्य काय ते. शिकारीला गेला. काही दिवस तिकडे गेल्यानंतर इकडं जयदेवांची पत्नी ही राणी बरोबर गप्पा मारायला म्हणून राणीने तिला बोलवून घेतलं. त्या दोघांच्या गप्पा चालू असताना पातिव्रत्याचा विषय निघाला. तुला काय वाटतं कोण पतिव्रता? राणीनं विचारल्यावर पद्मावतीनं जयदेवांच्या पत्नीनं सांगितलं की पतिनिधनाची बातमी कानावर पडल्याबरोबर जिचा प्राण जातो ती पतिव्रता. पती गेला हे कळल्याबरोबर जी प्राण सोडून देते ती पतिव्रता. राणीला पटलं नाही. दुसऱ्या दिवशी राणीने तिची परीक्षा घेण्याकरता तिला पुन्हा बोलवलं. सेवकाला सांगितलं की आमचं बोलणं चालू असताना तू सांगायला ये की शिकार करता करता जयदेव कवी गेले. सांगायला ये. यांच्या गप्पा चालू झाल्या. सेवक आला आणि त्यांनी सांगितलं म्हणे राणीसाहेब आत्ता बातमी आली की शिकार करता करता कवी जयदेव गेले. गेले हे ऐकल्याबरोबर पद्मावतीनं तिथंच प्राण सोडला. मेली. राणीला वाईट वाटलं. आता आपण खोटी बातमी तिच्या कानावर घातली तरी ती गेली. आता आल्यावर राजाला कळलं तर राजा आपल्याला फाशी देईल. विषयाची परीक्षा घ्यायला नको होती. कशा करता आपण हे केलं? काय करावं असा विचार तिचा चालू होता. आता हे घडलंय तर घडलंय, आता काहीतरी केलं पाहिजे ना. ती तर मरून पडली. काहीतरी केलं पाहिजे. तेवढ्यात बातमी आली की राजेसाहेब जयदेवांबरोबर परत येत आहेत. तिला काही करायच्या आत तर जयदेव आणि राजेसाहेब तिथं आले. तिला बघितलं. विचारलं काय झालं. राणीनं आता प्रांजळपणाने कबूल केलं. म्हणे असं असं झालंय, माझ्याकडून गुन्हा झालाय, तुम्हाला मला काय शिक्षा द्यायची ती द्या, पण जयदेवांचा अपराध झाला. काय झालं? असं असं झालं. पातिव्रत्याची चर्चा चालू असताना तिने सांगितलं की पतिनिधनाची बातमी ऐकल्याबरोबर जी प्राण सोडते ती पतिव्रतान. परीक्षा घेण्याकरता मी खोटी बातमी सांगितली जयदेव गेले म्हणून, आणि तिने खरंच प्राण सोडून दिला. आता काय करायचं? राजालाही आश्चर्य वाटलं, वाईट वाटलं, शिव्या द्यायला लागला. कशा करता हा मूर्खपणा करायचा, कुणाबरोबर करायचा, कोण आहेत ते बघायचं तरी. पण घटना होऊन गेली, काय करणार? राजांनी जयदेवांची क्षमा मागितली. माझ्या पत्नीकडून गुन्हा झाला, तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती आम्हाला दोघांना द्या. तुमची पत्नी गेली. जयदेवाने विचारलं कशी गेली? म्हणे अशी बातमी सांगितली, मी खोटं खोटं सांगितलं तिला की कवी जयदेव गेले आणि पतिनिधनाची बातमी ऐकल्याबरोबर प्राण सोडते ती पतिव्रता, अशी तिनेच व्याख्या केल्यामुळे तिने प्राण सोडून दिला. कवी जयदेव त्या परिस्थितीत हसले. चरित्र आहे. आणि त्यांनी सांगितलं मला वाटलं होतं की माझी पत्नी खरी पतिव्रता असेल, पण ती नाही आहे. राजाला आश्चर्य, अरे तुमच्या मृत्यूची खोटी बातमी ऐकल्यावर तिने प्राण सोडला आणि ती पतिव्रता नाही? नाही म्हणे. मग कवी जयदेवांनी सांगितलं पतिनिधनाची बातमी ऐकल्यानंतर जी प्राण सोडते, पण प्राण गेल्यानंतर ही बातमी खोटी असून पती जिवंत आहे असं ऐकल्यावर जर ती उठून बसेल तर तिला मी पतिव्रता म्हणेन. आणि जयदेवानी तिच्या कानात जाऊन, प्राण गेलेल्या त्या प्रेताच्या कानात, त्या स्त्रीच्या कानात जाऊन सांगितलं मी तुझा पती जयदेव अजून जिवंत आहे आणि पद्मावती उठून बसली, असं चरित्र आहे. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, ते अनायासे आत्महिता पावेची का.